हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 91. रसवृत्तीसी उगाणे, घेऊनी जिव्हाग्र शहाणे, परी काई की जे नेणे, आपण पे चाखो. अर्थात जीभ इतर सर्व वस्तूंची चव समजण्यात तरबेज आहे, तथापि ती स्वतःची चव घेऊ शकत नाही. ओवी क्रमांक 92. तरी जिव्हे काही आपुले, चाखणे हन ठेले, तैसे नव्हे संचले, तेची तेकी. अर्थात मग काय याचा अर्थ जिभेचा चव घेणे हा गुण नष्ट झाला की काय? तर तसे नाही, ती रुची रूपच आहे. जिभेवर पदार्थ ठेवण्याचाच अवकाश की लगेच त्याची दखल जिभेकडून घेतली जाते आणि जणू प्रतिक्षिप्त क्रिया असावी त्याप्रमाणे त्या पदार्थाची चव जाहीर केली जाते. चव घेणे हा जिभेचा स्वयंभू गुण आहे. वैचारिकदृष्ट्या मेंदूकडून जरी जिभेला सांगितले गेले की चव घेऊ नकोस, तरीही जिभेकडून चव आपोआप घेतली जाते. इतकेच काय, तर यामुळे जर एखादा पदार्थ शरीराला अपायकारक असला तर तिथल्या तिथे लगेच तो पदार्थ थुंकून बाहेर फेकला जातो. असे हे गुण जिभेत असणारच असणार. याचप्रमाणे जेथे सजीव तेथे आत्मपरब्रह्म असणारच असणार. एरवी सजीव असूच शकत नाही. आधुनिक शास्त्रज्ञांनी कितीही कुशाग्र बुद्धी चालवून यंत्रमानव वगैरे तयार केला तरी ते एक यंत्रच असणार आहे, निर्जीवच असणार आहे. या विश्वात कधीही कोणालाही आत्मपरब्रह्म तयार करता येणार नाही. ते आदी अनादी आहे. तथापि असे असूनही जरी जीभ इतर सर्वांची चव घेते, तरीही ती स्वतःची चव घेऊ शकत नाही. जोपर्यंत जीभ आहे तोपर्यंत ती चव घेणारच घेणार, परंतु हा तिचा विशेष ती स्वतःसाठी वापरू शकत नाही. याचप्रमाणे जरी आत्मपरब्रह्माच्या उपस्थितीमुळे देह व्यक्त होतो, तरीही स्वतः आत्मपरब्रह्म स्वतःचे स्वतःला व्यक्त करू शकत नाही. ते सदा अव्यक्तच राहणार आहे. ते अव्यक्त असूनही प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, हे त्याच्या इतर वस्तू जगतामधील उपस्थितीमुळे आपल्याला समजते. इतरांना व्यक्त करणे हा आत्मपरब्रह्माचा विशेष ते स्वतःसाठी वापरू शकत नाही. यामुळे आत्मपरब्रह्म जाणायचे असल्यास आपल्याला आत्मपरब्रह्मच व्हावे लागते. तसे झाल्यावर एक अद्भुत घडते. आपण आत्मपरब्रह्म झाल्यावर त्याचा अव्यक्त राहणे हा विशेष आपल्यात उतरतो. यामुळे ध्यानसमाधीमधून व्युत्थान झाल्यावर आपण आत्मपरब्रह्म म्हणजे काय ते व्यक्त करू शकत नाही. आपण याबाबत आणि एकूणच मौन होतो. याला आत्मानुभूती असे म्हटले जाते. ओवी क्रमांक 93. तैसा आत्मा सच्चिदानंदू, आपणया आपण सिद्धू, आता काय दे शब्दू, तयाचे तया. अर्थात याचप्रमाणे आत्मपरब्रह्म स्वतःच स्वयंभू स्वसिद्ध आहे. त्याला शब्द आणखी निराळे सिद्ध ते काय करणार? मौली या ओवीत सांगतात की आत्मपरब्रह्म हे आदी अनादी स्वयंभू स्वयंसिद्ध आहे. त्याला आणखी निराळे ते सिद्ध काय आणि कसे करणार? यासाठी कोणती आणि किती आणि कशी भाषा वापरणार? यासाठी कोणती भाषा पुरी होणार? ते शक्य नाही, कारण भाषा त्याच्यामधूनच उद्धृत झालेल्या ओंकारामधून निर्माण झालेली आहे.
ती त्याला व्यक्त करायला असमर्थ आहे. अहो, आत्मपरब्रह्मानेच येथे निर्माण करून ठेवलेल्या वस्तू जगताचा नैवेद्य आत्मपरब्रह्माला दाखवून काय उपयोग? त्यासाठी आपल्याकडे आपले म्हणून जे काही आहे, जी आपली स्वकमाई आहे, त्याचा नैवेद्य दाखविला तर त्याचा काही उपयोग होईल. या योगे त्याला नैवेद्य म्हणून अर्पण केलेल्या आपल्या वस्तू आपल्याकडून निघून जातील. आपण रिते होऊ आणि मग त्याच्याकडे जाण्यासाठी लायक होऊ. उदाहरणार्थ, सप्तरिपू ही आपली कमाई आहे, ती त्याला नैवेद्य म्हणून अर्पण करा. असे नैवेद्य दाखविले की आपण आपोआपच योगिक आचरण करू, संचितापासून मुक्त होऊ आणि त्याची यात्रा करायला पात्र होऊ. असा यात्रेकरू त्याच्यासारखाच प्रशांत, स्थिर, स्थित, मौन होतो. यथा कालावधी तो अव्यक्त राहू लागतो. येथे कैवल्य प्राप्त होते. हा परम आनंद असतो. आता ती जाण येते की तो अदृश्य, अरूप, अव्यक्त आहे. त्याला व्यक्त करणे शक्य नाही. ओवी क्रमांक 94. कोणाही प्रमाणाचे न होते, वस्तू घेना नेघे आपण याते. जे स्वये आईते, घेणे ना न घेणे. अर्थात अशा प्रकारे आत्मपरब्रह्म कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही, सिद्ध करता येत नाही. ते स्वयंभू स्वतःच सिद्ध आहे. माऊली म्हणतात की येथील सर्व प्रमाणे आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झालेली आहेत. ही प्रमाणे येथे आहेत हेच आत्मपरब्रह्माचे प्रमाण आहे. विश्व आणि त्यावरील वस्तुजगत आहे हेच आत्मपरब्रह्माचे प्रमाण आहे. आणखी निराळे प्रमाण ते काय असणार? आत्मपरब्रह्म सिद्ध करायची गरज नाही, ते स्वतःच सिद्ध आहे. ज्या अर्थी धूर येत आहे त्या अर्थी येथे आग आहे. तेथे आग असण्याचे आणखी प्रमाण ते काय देणार? येथे विश्व आहे, त्यावर वस्तुजगत आहे, त्यात चैतन्यमय असलेले सजीव वस्ती करत आहेत. हेच आत्मपरब्रह्माचे स्वयं प्रमाण आहे. ते स्वतःच सिद्ध आहे. त्याला आणखी शब्दांची ठिगळे जोडून सिद्ध करायची आवश्यकता नाही. हरिओम.